Dear brothers and sisters, today greetings to all Appam believers. Today's 22 ऑगस्ट शनिवार. हे प्रभू, आम्हाला क्षमा कर जशी आम्ही इतरांना करतो. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो. मत्तय 6:12. लूकच्या सुवार्तेत हे वचन असे आहे, आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमचे देणे लागणाऱ्या प्रत्येकाला क्षमा करतो. लूक 11:04. तसेच आपण नेहमी म्हणत असलेल्या प्रभू प्रार्थनेत आपण म्हणतो, आमच्या अपराधांची क्षमा कर जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो. ही एक अटीसह केलेली प्रार्थना आहे. या शब्दांकडे लक्ष द्या, जशी आम्ही क्षमा करतो तशी आम्हाला क्षमा कर. जर तुम्ही इतरांना क्षमा केली तर तुम्हालाही क्षमा मिळेल, पण जर तुम्ही क्षमा करण्यास नकार दिला तर तुम्हालाही क्षमा मिळणार नाही. जर तुमच्या मनात कोणाबद्दल कटुता असेल तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार नाही किंवा तिचे उत्तर देणार नाही. एके दिवशी एक आई रडत आमच्या कार्यालयात आली. ती म्हणाली, साहेब, माझ्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांकडून फार त्रास दिला जात आहे. तेवढ्यात त्या स्त्रीला ओळखणारे एक वृद्ध गृहस्थ आत आले. त्यांनी तिच्याकडे पाहून म्हटले, बाई, थोडा वेळ तरी रडणे थांबवा. संपूर्ण गावाला माहीत आहे की तुम्ही स्वतः तुमच्या सुनेशी किती कठोर वागता. मग आज तुमच्या मुलीला तिच्या सासूकडून त्रास होत असेल तर त्यात आश्चर्य काय. हे ऐकताच ती स्त्री निरुत्तर झाली. प्रभू येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा जर कोणाविरुद्ध काही असेल तर त्याला क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुमचे अपराध क्षमा करील. पण जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमचे अपराध क्षमा करणार नाही. मार्क 11:25-26. क्षमेचे महान उदाहरण आपण स्वतः ख्रिस्तामध्ये पाहतो. त्याच्यावर खोटे आरोप झाले. पिलात, हेरोद आणि मुख्य याजकांसमोर अन्यायकारक न्याय झाला. त्याला क्रूरपणे वधस्तंभावर खेळण्यात आले. तरी सुद्धा त्या वेदनेच्या क्षणी त्याने प्रार्थना केली, पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहे हे यांना कळत नाही. लूक रात्री 11:34. प्रभू येशूने केवळ क्षमेचा उपदेश केला नाही तर स्वतः ती पूर्णपणे जगून दाखवली आणि आपल्यासाठी सर्वोच्च आदर्श ठेवला. कधी कधी तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत एखाद्याला दुखावले असेल. विलंब करू नका. नम्र व्हा, क्षमा मागा आणि प्रेमाने पुन्हा नाते जोडण्यासाठी शक्य ते सर्व करा. प्रिय देवाच्या लेकरांनो, जर कोणीतरी तुम्हाला दुखावले असेल तर कटुता आणि वेदना मनात साठवून ठेवू नका. मनापासून त्यांना क्षमा करा आणि तो अपराध सोडून द्या. क्षमा हे देवाने दिलेले आरोग्यदायी औषध आहे. ती जखमी अंतःकरण बरे करते, मनावरील ओझे दूर करते आणि आत्म्याला आनंदाने भरून टाकते. पुढील मन्नासाठी वचन. आणि आम्हास परीक्षेत पडू देऊ नको, पण आम्हास दुष्टापासून सोडव. मत्तय 6:13. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्रसंहिता 110, 111, 112. सायंकाळी 1 करिंथकर 5.